खामगाव शहरातील शंकरनगर इथं नशेच्या आहारी गेलेल्या 25 वर्षीय तरुणानं तिघी मायलेकींवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली। या हल्ल्यात एका 32 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। रस्त्याच्या कामावरून जुना वाद उफाळून तिघी मायलेकींवर तरुणानं चाकूने हल्ला चढवला। यामध्ये एकीचा मृत्यू झाला तर 2 गंभीर जखमी आहेत। या प्रकरणी पोलिसांनी हल्ला करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे। सुरेश घाटे व गोलू सारसर यांच्यात जुना वाद आहे। रस्ता कामाच्या कारणावरून हा वाद उफाळला। त्यावेळी गोलू सारसर याने घराच्या समोर बसलेल्या मनोरमा सुरेश घाटे यांच्यावर चाकूनं वार केले। त्यामुळे मनोरमाची मुलगी संध्या आणि दुसरी मुलगी हर्षा या दोन्ही बहिणी आईच्या बचावासाठी धावल्या। त्यावेळी गोलू याने या दोघींवरही चाकूने हल्ले केले। यामध्ये मायलेकी जखमी झाल्या। यामध्ये मुलगी संध्या घाटे वय वर्ष 32 हिचा जागीच मृत्यू झाला, तर इतर जखमींना उपचारासाठी प्रथम खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं व नंतर संध्याला अकोला येथे हलवण्यात आलं।